नमस्कार. आज आपण सहाय्यक तंत्रज्ञान म्हणजेच असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आपण दिव्यांगांबरोबर कशी वापरू शकतो हे बघणार आहोत. ही वापरल्यामुळे त्यांच्या कार्याची कार्यक्षमता वाढते. याच्यामध्ये वेगळे सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स किंवा त्यांच्यासाठी डिझाईन केलेले काही डिव्हायसेसचा समावेश होतो. तर व्हिज्युअल इम्पेअरमेंटसाठी काही स्क्रीन रीडर्स जे स्क्रीनवरचं वाचून दाखवू शकतात, म्हणजे स्क्रीनचं ऑडिओमध्ये रूपांतर करून देऊ शकतात. स्क्रीन मॅग्निफायर म्हणजे ज्यांचं लो विजन आहे त्यांच्यासाठी स्क्रीन मॅग्निफाय होऊ शकतो. ब्रेल डिस्प्लेस म्हणजे डिजिटल टेक्स्टचं ब्रेलमध्ये रूपांतर करणं, अशी काही उपकरणं अवेलेबल आहेत. तसंच हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी हिअरिंग एड्स म्हणजे श्रवण यंत्र, त्याच्यानंतर ऑडिओचं टेक्स्टमध्ये भाषांतर करण्यासाठीची उपकरणं, ज्याला आपण सबटायटल्स असं म्हणतो, किंवा स्पीच टू टेक्स्टचे ॲपसुद्धा आहेत. मोबिलिटी इम्पेअरमेंट म्हणजे हालचाल अक्षमता असणाऱ्या डिसॅबिलिटीसाठी आय ट्रॅकिंग डिव्हायसेस असतात, ज्याच्यामध्ये डोळ्यांच्या हालचालीने आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीन सुद्धा कंट्रोल करू शकतो. गुगल किंवा अलेक्सा सारखे डिव्हायसेस अवेलेबल आहेत. स्पीच जनरेटिंग डिव्हायसेस ज्यामध्ये नॉन व्हर्बल व्यक्तींना संवाद साधता येतो. मेमरी, अटेन्शन, आकलन यासाठी सुद्धा वेगळे सॉफ्टवेअर्स आणि ॲप उपलब्ध आहेत. पेन्सिलच्या ग्रीप असणं, बुक होल्डर असणं, यामुळे सुद्धा त्यांना मदत होते. त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत होते. व्हिज्युअल शेड्यूल हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये चित्र स्वरूपात आणि लेखी स्वरूपात कुठल्या सिक्वेन्सने काम करायचं आहे हे लावून ठेवलेलं असतं. त्यामध्ये ज्यांना मेमरी किंवा अटेन्शन, आकलनाचा प्रॉब्लेम आहे त्यांना वाचून गोष्टी कळू शकतात की यानंतर काय करायचं, याचा पुढचा टास्क कोणता आहे असं. त्याच्यामध्ये काही इंडियन ॲप सुद्धा आहेत. एबल ऑरा हे एक इंडियन ॲप आहे, ज्याच्यामध्ये हेल्थ केअर, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट आणि तसेच एक्सपर्ट्स बरोबर तुम्ही कनेक्ट करू शकता. सुगम्य भारत हे इंडियन गव्हर्नमेंटचा ॲप आहे, ज्याच्यामध्ये ॲक्सेसिबिलिटी आणि ट्रान्सपोर्ट, व्हीलचेअर ट्रान्सपोर्ट ह्याच्या सगळ्या बाबतीत ते माहिती देतात. आवाज हे एक असं अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये नॉन व्हर्बल इंडिव्हिज्युअल्स संवाद साधू शकतात. तसंच मनी ॲप आहे, ज्याच्यामध्ये पैशांचे व्यवहार करू शकतात. मेडिसेफ सारखे ॲप आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेडिकेशन ट्रॅक करू शकता. व्हीलचेअर युजर्ससाठी व्हील मॅप असे ॲप आहेत. बी माय आईज हे व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांसाठीचं ॲप आहे. सो असे भरपूर सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, ज्याचा आपण खरंच चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि त्याने आपल्या सगळ्याच दिव्यांगांना मदत होऊ शकते. तुम्हालाही असे अजून कुठलेही ॲप माहिती असतील तर नक्की कळवा, आपण ते लोकांपर्यंत पोहोचूयात. धन्यवाद.